नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला अद्वैतसाठी छान असं सरप्राईज तयार करत आहे. म्हणजे छान असा सुंदर असा बुके ती तयार करत आहे. कारण तिने खूप छान पद्धतीने फुलं आणलेली आहेत आणि तिची जी क्रिएटिव्हिटी आहे ती वापरून हे सगळं ती मनापासून तयार करत असते. तर कला जेव्हा हे सगळं करत आहे तेव्हा तिच्या मनात फक्त एकच आहे, ते म्हणजे अद्वैत या सगळ्यामुळे खुश झाला पाहिजे. अद्वैतला खूप छान वाटलं पाहिजे, म्हणून तिने ह्या सगळ्या गोष्टी करायला घेतलेल्या असतात. कारण आज आपल्या मनातल्या गोष्टी चांदेकरला सांगायच्या आहेत ना, तर त्या खूप आनंदाने खूप छान पद्धतीने चांदेकरच्या समोर व्यक्त केल्या पाहिजेत, एवढंच कलाच्या डोक्यात असतं. आणि कला त्यासाठी हे सगळं करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कलाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो मात्र खूपच जबरदस्त असा आहे, ज्याचा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नाही. कला एवढी खुश आहे. परंतु इकडे एक गोष्ट मात्र अशी घडते, ती म्हणजेच की कला आणि अद्वैत हे दोघं जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत आपण त्यांच्या बाबतीत काहीच करू शकत नाही आहे. कारण ह्या प्रॉपर्टी पेपरवरती अद्वैतच्या सह्या होणं खूप गरजेचं आहे असं लक्षात आलेलं असतं. आणि त्याचमुळं इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राहुल म्हणत असतो की आपल्याला त्यांच्या सह्या तर घ्यायच्या आहेत, पण त्या कशा पद्धतीने घ्यायच्या, कारण एकदा का राहुलच्या सह्या झाल्या की मगच सगळं व्यवस्थित होणार आहे असं रोहिणी सांगत आहे. म्हणजे अद्वैतने सह्या केल्या तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि मगच आपल्याला सगळं समजेल असं त्या दोघांचंही बोलणं चालू आहे. आणि म्हणून ते दोघंही त्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं त्यांचे मुद्दे मांडत आहेत. कारण आपल्याला या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज केल्या पाहिजेत हे त्या दोघांचंही बोलणं चालू आहे. आणि मग रोहिणी म्हणते की हे बघ राहुल, काहीही झालं तरीही आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे आणि जर आपण हे करू शकलो नाही तर खूप अवघड होणार आहे. आणि इकडे अद्वैत घरी आलेला असतो. आता कलाच्या बाबतीत काय करायचं, म्हणजे आपल्या मनात ज्या भावना आहेत त्या कलाला तर समजल्या पाहिजेत, पण तिला हे फिलिंग कसं दिलं पाहिजे, हे सरप्राईज कसं दिलं पाहिजे, या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. आणि त्याच वेळी त्याला आठवतं ते म्हणजेच की त्याला त्या पळशीकराने सांगितलेलं असतं की मग लवकरात लवकर मनातल्या भावना व्यक्त करा. अद्वैत त्याच विचारात असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, आपल्याला हे सगळं अगदी मनापासून केलं पाहिजे. आणि मग अद्वैत तिथे येऊन तिथंच जिन्यात पायऱ्यावरती बसलेला असतो. आबा तिथे येतात. आबा म्हणू लागतात की हे सगळं काय झालं, म्हणजे अद्वैत असा का बसलेला आहे असं आबा विचारू लागतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की नाही, काही नाही आबा. अद्वैतला मात्र प्रश्न पडलेला असतो की काय करायचं हे सगळं, असं म्हणतच अद्वैत खरं तर शांतपणे तिथं बसलेला आहे. आबा तिथे येतात आणि आबा म्हणत असतात की हे बघ अद्वैत, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही जेव्हा काही गोष्टी असतात ना त्या बोलल्याने मन मोकळं होतं, हलकं होतं, तेव्हा तू बोल असं आबा अद्वैतला सांगत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आबा, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. तेव्हा अद्वैतला आबा म्हणतात की विचार ना, काय झालं. तेव्हा आबांना तो सांगू लागतो की मला एक सांगा ना आजीच्या बाबतीत, म्हणजे तिला कधी तुमच्या मनातलं काही सांगायचं असेल तर तुम्ही काय केलेलं आहे असं आबांना अद्वैत विचारतो. तेव्हा मात्र आबा म्हणतात की अरे असं नाही नीटसं आठवत मला, पण काय म्हणायचं आहे नक्की तुला असं आबा त्याला विचारतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की आबा, मला कळत नाही आहे की मला काय म्हणायचं आहे ते, पण मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो असं म्हणत आबांच्यासमोर तो मोकळा होत असतो, बोलत असतो. पण आबा म्हणत असतात की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, एखाद्या स्त्रीसाठी तिचं लग्न, तिच्या लग्नाचा दिवस हे तिच्यासाठी खूप स्पेशल मोमेंट असते. म्हणजे तिचं लग्न हे तिच्यासाठी खूप खास असतं. ते प्रिसियस असलं पाहिजे, छान असलं पाहिजे, कारण तिचं पूर्ण आयुष्य बदलणार असतं. एकतर तिचं घर बदलणार आहे, तिचं नाव बदलणार आहे, तिच्यासाठी सगळ्या गोष्टी बदलणार असतात. आपल्याला ते वाटत नाही, पण त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि अद्वैतला ते बरोबर आठवतं, कारण त्याने स्पष्टपणे त्याच्या लग्नामध्ये कलाला सांगितलेलं होतं, हे लग्न मी फक्त आणि फक्त आबांसाठी करत आहे. आणि तिकडून कला म्हणालेली असते की हे लग्न मी फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी करत आहे. म्हणजे ह्या दोघांनी जे लग्न केलेलं होतं ते स्वतःसाठी केलेलंच नव्हतं. आईने वेळी काहीतरी त्यांच्यावरती सिच्युएशन आलेली होती आणि त्यामुळे त्या दोघांनाही ते लग्न करावं लागलं होतं. ही गोष्ट अद्वैतला जाणवते. अद्वैत म्हणतो अरे बरोबर आहे, आबांनी सांगितलेलं. आबा त्याच्याशी बोलत असतात, पण अद्वैत त्याच्याच विचारात असतो. अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करू लागतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काही घडतंय ना ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने घडत आहे.
त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी शांतपणे विचार कराव्या लागणार आहेत. अद्वैत आता विचार करू लागतो की खरेला मला जर स्पेशल असं काहीतरी फील करू द्यायचं असेल तर मला ह्या गोष्टींचा विचार नीटच करावा लागणार आहे. एवढंच अद्वैतच्या डोक्यात सुरू आहे. आणि मग आबा त्याच्याशी बोलत असतात, अरे चांदेकर ऐक तरी, अद्वैत ऐक तरी. पण अद्वैत म्हणतो की आबा मी आलोच, असं म्हणत अद्वैत तिथून निघून जातो. आबा म्हणू लागतात की हे काय आहे ह्या पोराचं, मला कळतच नाही आहे. म्हणजे इतक्या वेळ तर ह्याला माझ्याशी बोलायचं होतं आणि अचानक आबांकडून ऐकून घेतलं आणि हा निघाला. तेव्हा आबा म्हणतात की आता बायकोला जाऊन भेटायचं असेल म्हणून हा एवढ्या घाईत निघालेला आहे, असं आबांनीच ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र जेव्हा आता आबा आणि त्याचबरोबर अद्वैत हे दोघंही बोलत आहेत, इकडे अद्वैत रूममध्ये येतो. कला त्याच्यासाठी जे सरप्राईज आहे ते तयार करते, त्याच्याशी खूप छान पद्धतीने ती रिॲक्ट होते. हे सगळं तिचं चालू आहे आणि कला म्हणत असते की नाही, मला काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडतंय त्या बाबतीत थोडा विचार केला पाहिजे. तेवढ्यात अद्वैत तिथं आलेला असतो. कलाच्या हातामध्ये फुलांचं ताट असतं. कलाला अजून काही फुलं हवी असतात म्हणून ती फुलं आणायला बाहेर निघालेली असते आणि तेवढ्यातच अद्वैत तिथं आलेला असतो. आणि अद्वैत तिथं आलेला पाहून कला अद्वैतला बोलायला सुरुवात करते आणि कला म्हणत असते की चांदेकर, मला तुला आज काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, मला जे सांगायचं आहे ना ते तुझ्यापेक्षा ना खूप मोठं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, जे मी सांगणार आहे ना त्याच्यापेक्षा मोठं आणि महत्त्वाचं काहीच असू शकत नाही. कारण मी कोण आहे माहिती आहे ना तुला. यावरून त्या दोघांचं भांडण तिथं सुरू झालेलं असतं. दोघंजण एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात आणि तेव्हा मात्र इकडे कला बोलायला सुरुवात करते. अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की नाही, तू मला हे करू नको. जेव्हा मी माझी गोष्ट सांगेल ना तेव्हा तुला कळेल की माझंच महत्त्वाचं होतं, कारण मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. कला मात्र त्याच्या पद्धतीने ते बोलत असते, ऐकत असते. आणि मग दोघंही ठरवतात की आपण काय करूया माहिती आहे का, आपण दोघंही हे सगळं आहे ना एकाच वेळेस बोलूया. आणि दोघंही एकाच वेळेस बोलतात ते म्हणजेच की आपण दोघांनी पुन्हा लग्न करायचं. आणि दोघांनाही एवढा मोठा आनंदाचा धक्का बसतो, कारण दोघांच्याही मनात ती गोष्ट असते. आणि दोघंही एकमेकांकडे फिरतात. त्यावेळेस कलाचा तोल जातो, कलाच्या हातातलं ताटातली फुलं वरती उधळली जातात आणि अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या मिठीत येतात. खरंच ही जी मोमेंट असते ना ती खूप जबरदस्त असते, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. एवढी सुंदर अशी ही गोष्ट आहे. आणि कला आणि अद्वैत दोघंही एकत्र आलेले आहेत. कला अद्वैतच्या मिठीत आहे आणि त्यांच्या दोघांच्या अंगावरती गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या उधळल्या जात असतात. म्हणजे एवढी छान अशी ही मोमेंट आहे. आणि त्याचबरोबर इकडे दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. एकमेकांच्या नजरेमध्ये दोघंही हरवून गेलेले असतात आणि त्यासोबतच त्यांना दोघांनाही हे जे आहे ते खूप छान वाटत असतं. त्या पद्धतीने दोघं एकमेकांकडे पाहत आहेत. तेव्हा म्हणजे एक तर आनंदाची गोष्ट ही असते की त्या दोघांनीही जे काय ठरवलेलं होतं ते एकदम सेम होतं. म्हणजे कलाला वाटायचं की अद्वैतला वाटायचं की नाही, मी जे सांगणार आहे तेच महत्त्वाचं आहे. कलाला वाटायचं, पण दोघांच्या मनातही एकाच वेळी तो विचार आलेला असतो आणि त्यामुळंच त्या दोघांनाही त्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, खरंच म्हणजे आपल्या दोघांनी आपण एकाच वेळेस एकच विचार केलेला आहे, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर अद्वैत जेव्हा तिच्याकडे पाहतो तेव्हा तिला म्हणत असतो की खरे. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, असं म्हणत दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. ही जी मोमेंट आहे ना त्यांच्या आयुष्यातली ती खरंच खूप छान आहे. अद्वैतने कलाला घट्ट मिठीत घेतलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली ते सावरत होते एकमेकांना, एकमेकांना सावरता सावरता ते मिठीत आलेले असतात आणि त्यामुळं दोघंही खूप खुश झालेले असतात. कलासुद्धा खुश असते, कारण अद्वैतने त्याच्या मनातल्या भावना तिच्याजवळ व्यक्त केलेल्या असतात. सांगितलेलं असतं की त्याला काय वाटतंय तिच्याबद्दल आणि एका दमात सांगून टाकलेलं असतं. हा जो आनंद असतो तो खरंच खूप छान असतो आणि त्या पद्धतीनेच कलासुद्धा रिॲक्ट झालेली आहे. मग कलाने जो बुके तयार केलेला असतो तो अद्वैतला दिलेला असतो आणि ते अद्वैतला सांगत असते की हे बघ, असं म्हणत अद्वैतला ती बुके देते आणि अद्वैतला म्हणू लागते की हे तुझ्यासाठी. ए फॉर अद्वैत आणि के फॉर कला. तर अद्वैत म्हणतो की नाही, के फॉर खरे, तू माझ्यासाठी खरेच आहे, मी तुला खरेच म्हणणार आहे, असं अद्वैतने स्पष्ट सांगितलेलं आहे.
म्हणजे अद्वैतसाठी त्याचे खरे ही खरे आहे, कला नाही, म्हणून त्याने सांगितले. कारण तो मनापासून तिला बोलत आहे. या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि तो बुके अद्वैतला दिलेला असतो. अद्वैतला खूप आवडत तो आणि दोघंही मग आता घरभर पसरलेला जो पसारा आहे, जी फुलं आणलेली आहेत ती एका ताटामध्ये भरत असतात. अद्वैत कलाकडे पाहतो, खुश असतो, तो आनंदात असतो आणि त्याचवेळी कलासुद्धा अद्वैतकडे पाहत असते. कारण त्या दोघांनी त्यांच्या मनातल्या भावना तर व्यक्त केलेल्या आहेत. आता त्या दोघांनी ठरवलेलं असतं आणि दोघंही एकमेकांकडे इतके एकमेकांमध्ये हरवून जातात ना, त्या दोघांनाही विसर पडत असतो की आपण काय ठरवतोय, आपण काय करतोय. आणि त्याचबरोबर त्या दोघांनाही असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे ना ते खरंच खूप छान आहे. तेवढ्यातच रोहिणी विचार करते की नाही, आपल्याला एक वेगळा विचार करणं गरजेचं आहे आणि तो वेगळा विचार म्हणजेच इकडे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनामिकाच्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. कारण ती इथं आली तरच त्या सोहमचा काटा काढणं सोपं जाणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं घडत आहे तेव्हा ती अनामिकाला फोन करते आणि अनामिकाला सांगू लागते की आता तू इकडे येणं गरजेचं आहे. कारण तू तिथे राहून आत्ता डिवोर्स घेऊन काहीच उपयोग होणार नाही. कारण आपल्याला जे करायचं आहे ते एवढ्या सहजपणे होणार नाही, असं तिने सांगायला सुरुवात करते. आणि त्याचबरोबर तिचं म्हणणं आहे की तू लवकरात लवकर ये, कारण एकतर त्या काजलबरोबर या घरातले लग्न लावून देतील. कारण कोणत्याही क्षणी त्या दोघांचं लग्न होऊ शकतं. त्यामुळं तुला येऊन इथे सोहमच्या सोबत राहणं गरजेचं आहे. त्यामुळं आपला प्लॅन आपण चेंज करत आहोत आणि तू इकडे येणार आहे, असं तिने सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता कला आणि अद्वैत दोघंही झोपी गेलेले असतात. सकाळी अद्वैत उठतो, कलाच्या चेहऱ्यावरती ती केसांची बट आलेली असते. हळुवारपणे ती केसांची बट बाजूला सरकवत तिच्याकडे पाहत असतो. त्याला खूप छान वाटत असतं, कारण त्याला माहिती असतं की खरे ही आता माझी आहे, खरेवरती माझा पूर्ण अधिकार आहे आणि तो मनापासून तिच्यावर प्रेम करतो. तिच्या कपाळावरची ती टिकली जी आहे त्या टिकलीकडे पाहत असतो आणि कलाला त्या केसांच्या बटीमुळे त्रास होत आहे तर आपण तिची मदत केली पाहिजे, हा त्याचा उद्देश असतो. कला उठते, अद्वैत घाबरतो थोडासा आणि कलाला म्हणतो की हां अगं ती केसांची बट आली होती ना, मग ती तुझ्या चेहऱ्यावर येऊन तुझी झोपमोड झाली असती ना, म्हणून ती बाजूला करत होतो, असं स्वतःहूनच सांगू लागतो. कला त्याच्याकडे पाहते आणि त्याचबरोबर कला जेव्हा त्याच्याकडे पाहत असते तेव्हा मात्र कला खुश असते. मग दोघंही आवरतात. दोघांचंही ठरलेलं असतं की आपण खाली जाऊन सगळ्यांना याबद्दल सांगायचं. तेव्हा इकडे घरी रजनी जी आहे ती बाहेरून येते. तुळशीला पाणी घातलेलं असतं आणि ती आलेली असते. तेव्हा मात्र रोहिणी आबांना म्हणते की आबा, आपल्या दारातली तुळस जी आहे ना खूप छान बहरली आहे आणि तिला मंजुळाही खूप छान आलेल्या आहेत, असं ती आबांना सांगू लागते. तेव्हा आबा म्हणतात, अगं म्हणजे हा तर शुभ संकेत आहे, दारातली तुळस बहरली आहे ही गोष्ट खूप चांगली आहे ना, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणतो, जर ती तुळस बहरल्याने घरामध्ये आनंद येणार असेल तर ती तुळस मी मुळासहित उपटून टाकायला तयार आहे. म्हणजे या घरामध्ये आनंद येऊच द्यायचा नाही, एवढंच ह्या राहुलने ठरवलेलं असतं. इकडं कला आणि अद्वैत यांनी ठरवलेलं असतं की कला म्हणालेली असते की तू तुझ्या आईला सांग, कारण आपण पुन्हा लग्न करतो ही गोष्ट घरातल्यांना तर सांगितली पाहिजे, घरातले तर आपल्यासोबत असले पाहिजे, त्याशिवाय आपण नाही करू शकत. म्हणून कला आणि अद्वैत दोघंही आता ही गोष्ट सांगायची कशी हा विचार करत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की माझी सपोर्ट सिस्टीम म्हणजे तुझी आई आहे, मिसेस खरे, मी त्यांना बोलवणार आहे. कला म्हणते की हे काय रे चांदेकर, प्रत्येक वेळेस ना तुला माझी आईच का लागते, म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या आईवरच तुझं जास्त जीव आहे, असं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो त्या तर माझी सपोर्ट सिस्टीम आहेत ना, त्याच्यामुळं. आणि अद्वैत हे सगळं मनापासून तिला सांगत असतो. आता कलाला अद्वैतने फोन करून संगीताला बोलावून सुद्धा घेतलेलं असतं. संगीता तिथं आलेली असते आणि त्याच वेळेस अद्वैत सगळ्यांशी बोलत असतो, सगळेजण तिथं असतात. आणि मग मात्र अद्वैत विचार करू लागतो की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत. तेवढ्यातच संगीता तिथे येते. अद्वैत आणि कला दोघंही ठरवतात. कला म्हणत असते की चांदेकर तू सांग. तेवढ्यातच ते दोघं आलेले आहेत. संगीता आलेली पाहून आबा म्हणतात, या विहीनबाई, असं म्हणत आबा संगीताचं स्वागत करतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण आहेत आणि मग अद्वैत आणि कला त्याचबरोबर संगीता आलेली आहे. आबा विचारतात, काय झालं रे, म्हणजे तुम्ही असं का? तेव्हा ते दोघंही बोलायला सुरुवात करतात.
अद्वैत म्हणत असतो की आता कुठलीही प्रस्तावना न देता डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो, म्हणजे होऊन जाईल सगळं, असं अद्वैत सांगायला सुरुवात करतो. आता डायरेक्ट विषय, अद्वैतने विषयालाच हात घालायचं ठरवलेलं आहे, म्हणून अद्वैत बोलायला सुरुवात करतो. आबा, आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की पुन्हा लग्न करायचं. पण त्याच्या आधी अद्वैत खूप मोठी प्रस्तावना देत असतो की तुम्हाला तर माहिती आहे आम्ही दोघंजण, आमच्या दोघांचं लग्न कसं झालेलं, कोणत्या परिस्थितीत झालं होतं. त्याचबरोबर तुम्हाला हेही माहिती आहे की आता पुढे काय करायचं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही दोघं कसे एकत्र आलो, आता आम्ही काउन्सिलिंगचे 6 महिने सेशन केले, हे सगळं अद्वैत सांगत असतो. आबा म्हणत असतं, तरी आता तर तू बोलला होतास ना, तू काही प्रस्तावना वगैरे देणार नाहीस, आणि मग आता हे काय करतोय, हे पण प्रस्तावनाच आहे ना, असं आबा त्याला सांगत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो, हो आबा, पण मला जे वाटतंय ते मी सांगतोय. आबा म्हणतात, आता डायरेक्ट विषयाला हात घाल ना, संगीताला तर टेन्शन आलेलं असतं, हे दोघं नक्की काय बोलणार आहेत, काय करणार आहेत, कशासाठी ह्यांचं हे सगळं चाललंय हेच कळत नसतं. पण अद्वैत आता डायरेक्ट विषयाला हात घालतो आणि सांगू लागतो, ते म्हणजेच की आबा, आम्ही दोघांनी पुन्हा लग्न करायचं ठरवलेलं आहे. सगळेजण शॉक होतात, सगळ्यांना असं वाटतं की हे काय आता नवीनच, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. परंतु अद्वैत आणि कलाने जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयामुळं खरं तर आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सुरुवातीला सगळ्यांनी दाखवलेलं असतं की आम्हाला खूप मोठा धक्का बसलेला आहे, पण आनंदही तेवढाच झालेला आहे, आणि म्हणून सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. आबा म्हणतात, एकदम उत्तम निर्णय आहे. तेव्हा कला अद्वैत म्हणू लागतात की कसं आहे माहिती आहे का, हे लग्न विधिव्रत व्हावं, आणि त्यावेळेस कसं आहे माहिती आहे का, आमच्या लग्नाच्या वेळेस आम्ही दोघांचीही आमच्या इच्छा नव्हती, आम्हाला दोघांनाही वाटत नव्हतं, आणि म्हणूनच आम्ही आत्ता हे करायचं ठरवलं आहे. तेव्हा आबा म्हणतात की एकदम बरोबर आहे. संगीता म्हणते की खरंच खूप चांगला निर्णय आहे. अद्वैत म्हणत असतो की सगळं ग्रँड झालं पाहिजे, खूप छान झालं पाहिजे, म्हणून आम्हाला असं वाटतंय. तेव्हा कलासुद्धा सांगते की हो, आम्हाला दोघांनाही तसंच वाटत आहे. मग संगीता कलाला घेते जवळ, तिला मिठी मारते. दोघीही एकमेकींकडे पाहत असतात, आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच कला आणि संगीता खुश आहेत, अद्वैत खुश आहे, आणि फायनली ते सगळे खुश झालेले आहेत. एवढ्या छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र एकच गोष्ट घडते, ती म्हणजे इकडे राग आलेला आहे, तो म्हणजे राहुल आणि रोहिणीला. त्यांना ही गोष्टच आवडलेली नाही, त्यांना हे पटलेलंच नाही आहे. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की का या दोघांसाठी एवढं सगळं, का आमच्यासाठी नाही काय घडत आहे, फक्त या दोघांसाठीच या सगळ्या गोष्टी घडतात, आमच्या बाबतीत कोणी नाही विचार करत आहे. माझा राहुल हा एकटा पडलेला होता, त्याच्या बाबतीत कोणीच विचार केलेला नाही, त्याला काय हवं नको ते कधीच पाहिलेलं नाही, एवढाच विचार त्या रोहिणीच्या आणि राहुलच्या डोक्यात सुरू असतो. इकडे सरोज म्हणते की हो, खरंच ही खूप छान कल्पना आहे. परंतु संगीता या सगळ्यावरती एक गोष्ट बोलते, ती म्हणजेच की आता मग कला, तुला मला वाटतंय काय माहिती आहे का, तू तिकडं माहेरी येऊन राहावं, म्हणजे लग्नानंतर रितसर तुझी पाठवणी करता येईल ना, असं संगीता बोलत असते. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत दोघंही शॉक होतात. ते म्हणतात की नाही, नको, म्हणजे त्याची काय गरज आहे, आणि असंही लग्न आपण असंच करतोय ना. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की आता तुम्हीच बोलला ना, हे विधिव्रत झालं पाहिजे. सरोजी सांगू लागते की काही विधी हे लग्नाच्या आधी मुलीच्या घरी होतात, आणि काही विधी हे मुलाकडे असतात, मग ते सेपरेट झाले पाहिजेत की नाही. मग त्याच्यामुळं मला असं वाटतंय की कला, तू तुझ्या माहेरी आईसोबत गेलं पाहिजे, म्हणजेच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या छान पद्धतीने करता येतील, आणि मलासुद्धा माझ्या सुनेचा रीतसर गृहप्रवेश करता येईल, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र कला आता तयार होते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला ही आता तिच्या माहेरी जाणार आहे. अद्वैत आणि कला या दोघांनाही ही गोष्ट नकोशी वाटत आहे. त्यांना वाटत आहे की नाही, असं नाही झालं पाहिजे. त्यांना ह्या गोष्टीचा खरं तर त्रास होत असतो. त्यांना वाटत असते की आपण आता का वेगळे व्हायचं आहे, एवढाच विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतो. कारण इतके दिवस एकमेकांपासून वेगळेच होतो, आत्ता कुठे एकत्र येऊ लागलेलो आहे, आणि पुन्हा जर आता परत वेगळं व्हायचं असेल तर ही गोष्ट नको आहे, एवढंच त्या दोघांनाही वाटत असतं. तर अद्वैत कलाकडे आता आलेला आहे, आणि का दोघांचा तोल जातो, दोघंही बेडवरती पडतात. तेव्हा अद्वैत कलाकडे पाहत असतो, कला अद्वैतकडे पाहत असते. दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात, आणि अद्वैत म्हणतो की मला असंच आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे, तुझ्यासोबतच म्हातारं व्हायचं आहे, आणि जेव्हा तुझी मी मस्करी करेल तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरती असणारा जो राग आहे तो मला तसाच पाहत राहायचा आहे, आणि तिचा नाकाचा शेंडा तो ओढत असतो. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं आहेत,
आता कला निघालेली आहे, कलाची सगळी तयारी झाली आहे, रिक्षा बोलवलेली असते, कला आणि संगीता दोघेही निघालेले असतात. सगळे चांदेकर दारात असतात. पण त्याचवेळी राहुल आणि रोहिणी, अनामिकाला सुद्धा त्यांनी बोलावून घेतलेलं आहे आणि राहुल आणि रोहिणी दोघंही विचार करत असतात, आता ही गेली म्हणजे अद्वैतच्या सह्या घेणं आपल्यासाठी सोपं झालेलं आहे. अशा पद्धतीने त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की आपल्याला हे सगळं जे काय आहे ते आपल्याला मिळवायचं आहे आणि आपल्या पद्धतीने आपण करणार आहोत, एवढाच विचार त्या दोघांच्या डोक्यात सुरू आहे. आणि म्हणूनच ते दोघंही आता या सगळ्या गोष्टी बोलत असतात. आणि मग इकडे कला अद्वैतची ही छान मोमेंट आहे, त्यांच्या लग्नाचा सोहळा होणार आहे. पण नक्की या लग्नाच्या सोहळ्यामध्ये आणखी काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे ते मात्र खूपच रंजक असणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.